अचानक चालता चालता मोबाईलची चार्जिंगच संपून गेली. नमस्कार मित्रांनो, मी सौरव मांडे. रात्री जेजुरीचा गड बंद असतो त्यामुळे आम्ही तिथे जाऊन दर्शन घेऊन मागं फिरलो. आम्ही डायरेक्ट नारायण गावात आलो. इकडे तिकडे बघा कोणीच नाही, दुकानं बंद, सगळा अंधार, फक्त आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि खाली येऊन बसलो. तेवढ्यात आम्हाला एक श्वान भेटलं. श्वानला म्हणलं शुभ सकाळ. सगळे आरती करण्यासाठी उभा राहिले. पुण्यापासून 40-45 किलोमीटर असलेल्या प्रतिबालाजी या मंदिरात आम्ही येऊन पोहोचलो. मंदिर परिसरात असलेली शांतता, स्वच्छता व शिस्त ह्यापासून आमची दिवसाची सुरुवात झाली. गुड मॉर्निंग मित्रांनो. सौरव मांडे या वातावरणात आल्यावर खुशच झाला. मग सौरव मांडे सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं. आता आम्हाला उत्सुकता लागली होती सनराईज पाहण्याची. मग आम्ही चाललो सनराईज पाहण्यासाठी. गाडीतून असलं काहीतरी सनराईजचा व्ह्यू दिसत होता. सनराईज बघता बघता सगळे झोपून गेले होते. मी एकटा जागो ना. सनराईज बघून आमचा यश भाऊ पण आनंदी झालो. आम्हाला अजून एक मंदिर भेटलं, ते म्हणजे साताऱ्यातील वाई गणपती, म्हणजेच कृष्णा नदी काठी बसलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी. तिथं आजूबाजूला आणखी ट्रॅव्हल पण दिसत होते. मला वाटतं अजून पण ट्रिप आलेले दिसते. अरे याच्या संग तो ओळखच करून द्यायची राहिली. आमचा मित्र आदित्य. हे दोघं आम्हाला फुलं घ्या म्हणत होते. आम्ही म्हटलं लहान मुलं हेच द्यावं घरची फुलं. तुम्ही म्हणत असते ना एवढं फास्ट मध्ये पळत पळत तुकडं चालला. अचानक पळत पळत आम्ही अर्जंट मध्ये आलो चहा प्यायला. चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे. आमच्या सगळ्यांचा चहा पिऊन झाला. अरे याची ओळखच करून द्यायची राहिली. हा आमचा मित्र प्रसाद. हा आमच्या मध्ये सगळ्यात खोड्या करणारा मित्र बरं का आमचा. हो, आम्ही तोपर्यंत घाट चढतो तोपर्यंत सौरव मांडेला सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुढं लय माहिती हो, लय आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही बघतो ब्लॉगच बघत राहा.